गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर करते. मला सांग, स्क्रीन विजिबल आहे? येस टीचर. ओके. तर आपण आज ईव्हीएसचा न्यू लेसन स्टार्ट करतोय. लेसन नंबर 21, फॅमिलीज कॅन बी डिफरंट. ओके. ओके. तर या लेसन मध्ये सांगितलंय की आपली जी म्हणजे प्रत्येकाची फॅमिली डिफरंट डिफरंट असते, राईट? प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये वेगळे वेगळे लोक राहत असतात, बरोबर? कोणाच्या फॅमिलीमध्ये ओनली मम्मी पप्पा आणि समजा एक गर्ल बॉय असे राहतात. काहींच्या फॅमिलीमध्ये ग्रँडमदर ग्रँडफादर असतात, राईट? काहींच्या फॅमिलीमध्ये आंटी अंकल असे असतात. तर तेच या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर आपण स्टार्ट करूया. ओके टीचर. तर फर्स्ट त्याच्यामध्ये हे तर सगळे ऍक्टिव्हिटी आहे, गेम आहे हा. तर तो काही इम्पॉर्टंट नाहीये. टेल हाऊ मेनी. ओके, हा तो गेम आहे. आता इथे कम लेट्स टॉक अबाउट दिस गेम. ओके, आपण स्टार्ट करूया. बघूया काय गेम आहे. टेल हाऊ मेनी. कम लेट अस प्ले अ गेम टुगेदर. You must be familiar with this game. All the children stand in a circle. Let one child stand in the center and play a tune. Everyone must be run in a circle as long as the music plays. The child who is playing the music will suddenly stop it and call out the small number like a 5, 4, or 2 loudly. The children have to form a group of according to the number called out. The children who cannot join any group will have to leave the game. Continue the okay. हा गेम कसा आहे माहितीये? या गेम मध्ये काय करायचंय? मुलं सगळी खूप सारी मुलं असतील, बरोबर? आणि ते एका सर्कल करून उभे राहतील. ओके, आणि ज्याच्यावर राज्य असेल तो मध्ये उभा राहील. ओके, आणि नाही एक मध्ये उभा राहील आणि तो काय करेल? म्युझिक ऑन करेल. ओके, म्युझिक आपण हे कसं खेळतो म्युझिक चेअर तसं. तर तो बॉय आहे, तो मध्ये उभा राहील, तो म्युझिक स्टार्ट करेल आणि बाकीचे जसं म्युझिक स्टार्ट केलं तर बाकीचे सगळे गोल गोल फिरतील. ओके, आणि तो काय करेल? एका टायमाला म्युझिक स्टॉप करेल आणि सगळ्यांनी थांबायचं आणि तो काय बोलणार? कुठला तरी नंबर घेईल, स्मॉल कुठलाही नंबर घेईल तो, 4, 3 असा. तर जो नंबर तो बोलेल त्या नंबरचे काय करायचे? ग्रुप तयार करायचे प्रत्येकाने पटकन जेवढे आहेत. आणि जो लेफ्ट राहिला म्हणजे ज्याला कुठल्याच ग्रुपमध्ये नाही मिळाली जागा तर तो आउट. ओके, कळाला का गेम? हॅलो आर्या, ओके. गेम कळ. येस टीचर. ओके, नेक्स्ट काय दिले? कम लेट्स टॉक अबाउट दिस गेम. आता या गेम बद्दल काय क्वेश्चन विचारले? हाऊ डिड यू फील वेन यू कुड जॉईन अ ग्रुप ऑफ रिक्वायर्ड नंबर? वाय? तुम्हाला कसं वाटेल जेव्हा तुम्ही जो नंबर बोलला तो मुलगा आणि त्याच्यामध्ये जॉईन झाले तुम्ही कुठलं तरी, तुम्हाला काय असं वाटेल? हॅलो, आवाज येत नाही आर्या. I I feel good when I could join a group of people number. I was feeling like a part of a group. Okay, it feels great to join a group and become its member. It assures me that I am still part of the game that is being played. Okay, म्हणजे मला असं खूप छान वाटेल की मी कुठल्या तरी ग्रुपचा मेंबर झालो आणि मला हे सुद्धा वाटेल की मी अजून गेम मध्ये आहे. ओके, तो आउट नाही झालाय ना, म्हणजे त्याला गेम मध्ये असल्याचं फील होईल, राईट? नेक्स्ट, हाऊ डिड यू फील इफ यू कुड नॉट जॉईन एनी ग्रुप अँड वाय? मग तुम्हाला आता तुम्ही कुठल्याच ग्रुपमध्ये जॉईन नाही झालं तर तुम्हाला काय वाटेल आणि का वाटेल? तसं कसं वाटेल आणि का वाटेल? I feel bad when I could not join any group. I was feeling so sad. I would feel bad and alone if I miss joining any group as I have to leave the game. आणि मला काय करायला लागेल? गेम सोडायला लागेल, बरोबर? आउट होणार ना गेम मधून बाहेर. डू यू लाईक टू बी विथ पीपल? डू यू लाईक टू बी विथ पीपल? तुम्हाला पीपल सोबत राहायला आवडतं का? लोकांसोबत? Yes, I like to be with people. And make new friends every now and then. Okay,
आणि मला फ्रेंडशिप करायला, फ्रेंड्स बनवायला आवडतं, हे सुद्धा लिहू शकते. विथ whom डू यू लाईक टू बी मोर, तुम्हाला कोणासोबत जास्त राहायला आवडतं? I like to be more with my sister, ओके. auntie's sister. ओके. नेक्स्ट, हाऊ वुड यू फील इफ यू ऑलवेज हॅड टू बी अलोन, तुला कसं वाटतं जेव्हा तू एकटी असतेस? I will feel sad when I have to be allowed अलोन. alone. ओके. नेक्स्ट, आता इथं आपल्याला डिफरंट डिफरंट फॅमिलीचं आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, स्टोरी आपण बघूया. डिफरंट डिफरंट फॅमिली बद्दल सांगितलं. ओके, तर फर्स्ट फॅमिली बघा काय आहे. ऑल ऑफ अस प्रिपेअर टू लिव्ह विथ पीपल दॅन टू लिव्ह अलोन. तर काय सांगितलं, आपल्या सगळ्यांना एकटं राहण्यापेक्षा फॅमिली सोबत राहायला खूप आवडतं. ओके, आपण तेच प्रिपेअर करतो, म्हणजे आपण तेच काय करतो, चूज करतो. एकटं राहण्यापेक्षा आपण काय बोलतो, फॅमिली सोबत राहणं चांगलं असं आपल्याला वाटतं. वी ऑलवेज लिव्ह इन अ ग्रुप, आणि आपण सगळे नेहमी ग्रुप मध्ये राहतो. ओके, कधी एकटं राहत नाही. लेट अस सी वन सच अ ग्रुप. आता तसाच एक ग्रुप बघूया. गर्लिंग, ग्रुपचं नाव काय, गुरलिंग. गुरलीन, नागार्जुन अँड देअर चिल्ड्रन तानिया आणि समर. तर ही एक फॅमिली आहे. कोण आहे त्याच्यामध्ये, गुरलीन, नागार्जुन आणि त्यांची मुलं आहेत दोन, तानिया आणि समर. आता हाऊ दीज आर पीपल रिलेटेड टू इच अदर, ते एकमेकांशी कसे रिलेटेड आहेत? Relatives Rita and Guru are parents of Tara and तानिया, Tara and तानिया and समर. Tanya and Summer. Tanya and Summer are sister and brother. येस, सिबलिंग्स आहेत, भाऊ बहीण आहेत. ओके. नेक्स्ट, द पीपल इन द पिक्चर यू सॉ बिलॉंग टू वन फॅमिली. आता आपण बघितलं, हे जे पिक्चर मधली लोक आहेत ती एकाच फॅमिली मधली आहेत. ओके. वी ऑफन सी पिक्चर्स और photographs of such a families. Where do we see such a families and or the family similar to this one? Let us read about few family. ओके, तर हे कसे एकत्र एकाच फॅमिली मधले आहेत सगळे 4 पीपल. तसंच आपण खूप सारे फोटोग्राफ्स वगैरे बघितलेत. ओके, तर आपण तसेच काही फॅमिलीज बद्दल रीड करणार आहोत. तर फर्स्ट फॅमिली आहे सीतम्मा. कोणाची आहे? सीतम्मा. Sister. The Sitama lives in her ancestral house in a small city, Guntur. आता ही सीतम्मा आहे ती कुठं राहते? गंतूर, एक छोटीशी शहर आहे गंतूर. आणि ती कुठं राहते? अँसेट्रल हाऊस. अँसेट्रल हाऊस म्हणजे काय? तिच्या आजोबांच्या घरात, म्हणजे तिचे आजोबा पण तिथंच राहिले. तिचे म्हणजे तिचे पणजोबा, आजोबा, मग ते असे तिथंच राहिले. ओके, म्हणजे जुनं घर आपलं, नवीन कुठे गेले नाही ते राहायला. जिथं आधीपासून राहत होते, पूर्व म्हणजे त्यांची जमीन आहे तशी, म्हणजे घर आहे तिथंच राहतात ते. हर दादा दादी, यंगर चाचा अँड बुवा लिव्ह ऑन द ग्राउंड फ्लोअर. आणि तिचे जे दादा दादी आणि मोठे चाचा बुवा आहे ते कुठे राहतात? ग्राउंड फ्लोअरला, खाली राहतात. इन वन पोर्शन ऑफ द फर्स्ट फ्लोअर सीतम्मा लिव्ह विथ हर फादर, मदर अँड अ यंगर सिस्टर गीतम्मा. आणि सीतम्मा कुठे राहायची? वन पोर्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला राहायची. कोण कोण राहायचं? तिचे पप्पा, तिची आई आणि तिची मोठी बहीण, छोटी बहीण, सॉरी, छोटी बहीण गीतम्मा. सॉरी, तिचे छोटे चाचा, छोटे काका आणि आत्या आणि आजी आजोबा ते खाली राहायचे. त्याच्यानंतर वरती कोण राहायचं? सीतम्मा, तिचे पप्पा, तिची आई आणि तिची छोटी बहीण. इन अदर पोर्शन लिव्ह हर ताऊजी अँड थ्री चिल्ड्रन. आणि तिच्या वरच्या पोर्शन मध्ये कोण राहायचं? ताऊजी, तिचे मोठे काका आणि त्यांची 3 मुलं. हर ताईजी डाएड जस्ट अ फ्यू मंथ. आणि तिची जी काकी होती, म्हणजे मोठी ती काय, ती आताच थोड्या दिवसापूर्वी, काय थोड्या महिन्यापूर्वी काय झाली, तिची डेथ झाली. ओके. हर एल्डर चाचा अँड द न्यू चाची लिव्ह इन वन ऑफ द रूम्स ऑन दिस टेरेस. दे आर न्यूली मॅरिड. आता तिथे जे छोटे काका होते ना, त्यांचं आताच नवीन लग्न झालं होतं. मग ते कुठे राहत होते? टेरेसवर एक रूम होती, तिथे राहत होते. ओके. बिफोर डिनर सीतम्मा's मदर टीचेस ऑल द चिल्ड्रन.
आणि सीतम्माची आई एक टीचर होती, म्हणजे जेवण वगैरे घराची पण कामं करायची ती, पण जेवण बनवायच्या आधी ती काय करायची, रात्रीचं जेवण बनवायच्या आधी सगळ्या मुलांना शिकवायची. फूड फॉर द होल फूड फॉर द होल फॅमिली इज कुक इन द सेम किचन ऑन द ग्राउंड फ्लोअर. आणि ते सगळेजण वेगवेगळ्या फ्लोअर राहत असले, पण त्यांचं जे जेवण आहे ते एकाच फ्लोअर खाली ग्राउंड फ्लोअरला सगळ्यांचं सेम जेवण एकत्र बनायचं. दे ऑल मेक अ स्पेशल एफर्ट टू बी टुगेदर ऍट डिनर टाइम. आणि ते म्हणजे रोज एकत्रच जेवायचे, म्हणजे जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी एकत्रच जेवायचे सगळे. नाउ डेज ताऊजीज यंगर डॉटर स्लीप्स विथ सीतम्माज मदर ऍट नाईट. इन द मॉर्निंग सीतम्माज हेल्प हर गेट रेडी फॉर द स्कूल. आता तिची ती ताई जी आहे ती वारली होती ना, मग तिची जी मुलगी होती ती सीतम्माच्या मम्मीकडे झोपायला यायची रात्रीची, आणि सीतम्माची मम्मी सकाळी तिला स्कूलसाठी जायला सुद्धा रेडी करायची. इथे दिसते ना कशी रेडी करते. ओके. Yes, teacher. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेत बघा. हु ऑल आर देअर इन अ सीतम्माज फॅमिली. तर कोण कोण होतं सीतम्माज फॅमिली मध्ये. Following people are there in Sitama's family. Sitama, mother, father, sister, Jitamma, grandmother, father, Bau, एल्डर Bau, चाचा, elder चाची, chacha, chachi, यंगर Bau, चाचा, Bau, Tadi, ताऊजी, चाचा, बुवा आणि हिज 3 चिल्ड्रन. ओके. नेक्स्ट. हाऊ इज द रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट पीपल इन द फॅमिली. म्हणजे यांचं कसं कसं त्यांचं रिलेशनशिप होतं. father, younger, chacha. ओके. असं लिहू शकते तू, ऐक. सीतम्माज फादर, ताऊजी, एल्डर चाचा आणि यंगर चाचा हे काय होते, 4 त्यांची मुलं होती. ओके. हे 4 भाऊ होते, 4 ब्रदर्स, 4 ब्रदर्स. अँड हॅव अ 1 सिस्टर बुवा. त्यांची एक बहीण होती, ती कोण होती, बुवा. ओके. ताऊजी इज द एल्डेस्ट ब्रदर अमॉंग ऑल द 5 सिबलिंग. मग त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठं कोण होतं, ताऊजी. ओके. ही इज अ एल्डर टू सीतम्माज फादर. एल्डर चाचा is younger to her father and elder to younger चाचा. आता बघा, जो ताऊजी होता तो सीतम्माच्या पप्पापेक्षा मोठा होता. परत त्या एल्डर चाचापेक्षा काय होता, एल्डर चाचा इज अ यंगर टू द हर फादर. ओके. आणि एल्डर टू यंगर चाचा, आणि जो यंगर चाचा तो त्याच्यापेक्षा पण मोठा होता ताऊजी, बरोबर. देन दादा अँड दादी are their parents and grandparents to Sittamma, Gittamma and Tauji's 3 children. बरोबर. दादा दादी कोण होते, त्यांचे आई पप्पा ताऊजी त्यांचे, आणि सीतम्मा यांचे कोण होते, ग्रॅनी होते ना, ग्रँड पॅरेंट्स होते ना. आणि सीतम्माज मदर अँड एल्डर चाचीज आर को सिस्टर. ओके. नेक्स्ट. इन द लास्ट 1 year what are the changes that happen in the family. काय चेंजेस झाले होते त्यांच्या मागच्या 1 वर्षात. Taruji dead. Elder Chachi was married. चाचा रिसेंटली इन पास्ट 1 year ताईजी पास अवे अँड एल्डर चाचा रिसेंटली गॉट मॅरिड. ओके. त्यांच्या ते ताईजीचं डेथ झाली आणि जो एल्डर चाचा होता त्याचं लग्न झालंय. ओके. नेक्स्ट. आता ताराच्या फॅमिली बद्दल सांगितले, जे आपण बघूया तारा फॅमिली बद्दल आणलंय. तारा तारा लिव्स विथ हर अम्मा अँड नाना इन चेन्नई. तारा कोणासोबत राहत होती, तिची आजी आणि आजोबांसोबत राहत होती, अम्मा आणि नाना. ओके. साऊथ इंडियन आहे त्याच्यामुळे आजीला अम्मा आणि आजोबांना नाना बोलतो. ओके. हर अम्मा मीनाक्षी इज नॉट मॅरिड. तर सॉरी, अम्मा म्हणजे तिची आई आणि नाना म्हणजे तिचे आजोबा. ओके. तर ती कोणासोबत राहायची, तिच्या आईसोबत आणि तिच्या आजोबांसोबत. ओके. आणि तिची आई होती ना, ती लग्न नव्हतं झालं तिचं. शी हॅज अडॉप्टेड तारा. तिने काय केलं होतं, तिला दत्तक घेतलं होतं. ओके. मीनाक्षी गोज टू द ऑफिस इन द मॉर्निंग अँड रिटर्न्स इन द इव्हिनिंग. तर ती मीनाक्षी आहे, म्हणजे तिची आई, ती सकाळी ऑफिसला जायची आणि संध्याकाळी घरी यायची. वेन तारा रिटर्न्स फ्रॉम अ स्कूल हर नाना टेक्स केअर ऑफ हर. जेव्हा ती कोण, तारा घरी यायची स्कूलमधून, तर तिची सगळी काळजी वगैरे कोण घ्यायचं, नाना. ही इज द वन
who feeds her, helps her to do homework and also play with her. आणि ते एकच होते की तिच्यासोबत खेळायचे, तिचा होमवर्क करायला तिला हेल्प करायचे. ओके, तिला जेवायला भरवायचे. ड्युरिंग वेकेशन द थ्री ऑफ देम गो टू द फार ऑफ अ प्लेसेस अँड एन्जॉय देमसेल्फ. आणि जेव्हा सुट्ट्या असायच्या तेव्हा हे तिघजण काय करायचे, मस्त बाहेर लांब फिरायला जायचे आणि एन्जॉय करायचे. ऍट अ टाइम ताराज मावशी, Masa and their children also come to their house. At such a time they play together for a long hour and also chit chat. मग कधी कधी तिच्या जी मावशी आणि काका आहेत ते सुद्धा घरी यायचे बरोबर. आणि मग ती त्यांची मुलं सुद्धा यायची आणि ते एकत्र खेळायचे आणि मस्त गप्पा मारायचे. कळालं ताराच्या फॅमिली बद्दल. Yes, teacher. ओके, तर क्वेश्चन काय विचारले, हु टेक्स केअर ऑफ तारा अँड हाऊ. ताराची काळजी कोण घ्यायचं आणि कशी घ्यायचे. Tara's Nana takes care of here. He is given here to eat help for in doing homework and plays with him. येस, वेन तारा असं लिहायचं, वेन तारा रिटर्न्स फ्रॉम अ स्कूल हर नाना टेक केअर ऑफ हर. ही इज द वन हू फीड्स हर, help her to do homework and also play with her. What are the things the family members to do together. तर ते एकत्र असतात तेव्हा काय करायचे ते ताराची फॅमिली. They go to far off places during vacations and enjoy. Yes, during vacation, Tara, her amma and Nana go to the far off places and enjoy themselves. ते खूप लांब प्लेसला जायचे आणि काय करायचे, एन्जॉय करायचे. आता नेक्स्ट फॅमिली आहे, नेक्स्ट फॅमिली कोणाची आहे, हबीब आणि सारा. सारा आणि हबीबची. ओके, तर बघूया आपण या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत. सारा अँड हबी लिव्ह इन अ सिटी. हे शहरामध्ये राहायचे. बोथ आर एम्प्लॉय, दोघंही कामाला होते. ओके, हबीब इज अ क्लर्क इन अ गव्हर्नमेंट ऑफिस अँड सारा टीचर्स इन अ स्कूल. तो हबीब होता तो गव्हर्नमेंट याच्यामध्ये ऑफिसमध्ये काय होता, क्लर्क होता. आणि सारा काय होती, शाळेमध्ये टीचर म्हणून शिकवायला जायची. हबीब अब्बू इज रिटायर अँड लिव्ह विथ देम. तो हबीब आहे, त्याचे पप्पा रिटायर झालेले होते आणि त्यांच्यासोबतच राहायचे. इन द इव्हिनिंग द थ्री ऑफ देम सिट टुगेदर अँड वॉच टेलिव्हिजन ऑर प्ले कार्ड. तर संध्याकाळच्या टायमाला ते तिघ जण एकत्र बसायचे आणि काय करायचे, टीव्ही बघायचे किंवा कार्ड्स वगैरे खेळायचे. अब्बू एन्जॉयज वॉचिंग Abbu enjoys watching television with the others. He enjoy the discussion as well. तर त्या त्यांचे हबीबचे जे अब्बू होते म्हणजे पप्पा, त्यांना एकत्र टीव्ही बघायला खूप मजा यायची आणि त्यांच्यासोबत डिस्कशन करायला सुद्धा आवडायचं त्यांना. ऑन द हॉलिडे द नेबर चिल्ड्रन कम टू देअर हाऊस अँड क्रिएट अ लॉट ऑफ फन. आणि त्यांच्या शेजारी काही छोटी मुलं असतील ना, तर संडेच्या दिवशी वगैरे ते त्यांच्या इथे खेळायला यायचे. ओके, एव्हरीबडी एन्जॉय टुगेदर. दे प्ले गेम्स, गो आउट अँड ऍट द टाइम गो फॉर अ प्लेस अँड मूवी. आणि ते काय करायचे, खूप मजा, त्यांना पण खूप मजा यायची की ती मुलं येतात. मग हे सुद्धा त्यांच्यासोबत काही गेम्स वगैरे खेळायचे. ओके, त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारायचे. ओके, कळालं हबीब आणि साराच्या फॅमिली बद्दल. Yes, teacher. ओके, आता क्वेश्चन विचारले, हु ऑल आर देअर इन द फॅमिली. कोण कोण होतं त्यांच्या फॅमिलीमध्ये. Sarah, Hobby, and Hobby's Abu are there in his family. येस, अब्बू एन्जॉय वॉचिंग टेलिव्हिजन विथ द अदर्स. वाय. त्या अब्बूला दुसऱ्यांसोबत म्हणजे सोबत बसून टेलिव्हिजन बघायला का आवडायचं. It can be boring to watch television all all now, so Abu enjoys watching television with the others. Okay, watching TV alone can be boring. This is the reason why Abbu enjoy watching television with others. Meanwhile, he enjoy having a discussion with them as well. Okay, त्याला त्यांच्यासोबत एकटं बसून त्यांना बोर व्हायचं म्हणून ते त्यांच्यासोबत बसून काय करायचे, हे करायचे. ओके, नेक्स्ट. Yes,
हाऊ डू यू फॅमिली मेंबर्स एन्जॉय? फॅमिली मेंबर्स एन्जॉय कसे करायचे हबीब आणि साराच्या घरातले? One holiday, the ऑन neighbors हॉलिडे. One holiday, the neighbor children come on their house and create a lot of fun. They play games to go out and at time go far play with news. Those families member enjoy a lot. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. आता नेक्स्ट फॅमिली तोतारामची. ओके. तर त्या बघा, तोताराम लिव्ह विथ हिज फादर, अंकल अँड कझिन्स ब्रदर इन अ कॉलनी इन अ मुंबई. ओके. जो तोताराम आहे कुठे राहत होता? मुंबईमध्ये राहत होता एका कॉलनीमध्ये. कोणाकोणासोबत? तिचे पप्पा, तिचे काका आणि तिचे काकाची मुलं. ओके. तोताराम अँड हिज ब्रदर हॅव कम टू मुंबई टू स्टडी. ते कशासाठी आले होते? अभ्यासासाठी आले होते. ओके. शिकायला आले होते. हिज फादर अँड अंकल वर्क हिअर. आणि तिचे काका आणि पप्पा ते काय करायचे? तिथे काम करायचे. एव्हरीबडी डज द हाऊस होल्ड वर्क टुगेदर. सगळेजण घराची कामं पण एकत्र करायचे. फूड कुक बाय तोताराम चाचा इज लाईक बाय एव्हरीवन. तोताराम फादर डज द शॉपिंग. A part of money earned is sent to the Totaram Dada in the village. Totaram's mother, Dada, Dadi, Chachi, and younger brother and sister live in their parental house in a village. Once a year, Totaram goes to the village. बघा काय सांगितलंय ते, की त्यांची जी घरातली कामं ते सगळेजण मिळून करायचे. तर तिचे तोतारामचे जे काका होते ते काय करायचे? जेवायला बनवायचे. त्यांचं जेवण खूप सगळ्यांना आवडायचं. तोतारामचे जे पप्पा होते ते काय करायचे? म्हणजे त्यांच्या दादाला त्यांच्या आजोबांना मनी ऑर्डर करायचं काम करायचे. ओके. आणि तिची दादी, चाची, छोटा भाऊ, काका वगैरे ते सगळे कुठे राहत होते? गावाला राहत होते. त्यांचं पॅरेंटल हाऊस होतं, म्हणजे गावामध्ये घरचं घर होतं त्यांचं. ओके. अँड वन्स इयर तोताराम गोज टू हिज विलेज. आणि एका वर्षी तो तोताराम कुठे गेला? गावाला गेला. ही मिस हिज मदर व्हेरी मच. ही राईट्स लॉंग लेटर टू हर. तो त्यांनी तिला एवढ्या वर्षात खूप मिस केली त्याच्या आईला. आणि त्याने एक लेटर सुद्धा लिहिलेलं आहे. ओके. बघा इथे दिसतंय. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डू तोताराम्स फॅमिली मेंबर्स कीप कॉन्टॅक्ट विथ इच अदर? त्याने एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट कसा ठेवला तोतारामच्या फॅमिलीनी? Totaram writes letters to his mother. They go to their village once in a year. असं पण लिहू शकते. तोताराम मिस हिज मदर व्हेरी मच. ही राईट्स लॉंग लेटर टू हर. वन्स अ इयर तोताराम गोज टू हिज विलेज टू विजिट हिज फॅमिली. दिस इज वे the family members keep the touch with each other. Okay. Next. Which members of a Totaram's family live in the city and which live in the village and why? त्यांची कुठली फॅमिली सिटीमध्ये राहायची, कुठली विलेज मध्ये राहायची आणि का असं होतं? तर तू असं Totaram's father. ओके, तू असं लिहू शकते. तोताराम लिव्स विथ हिज फादर, अंकल अँड कझिन्स ब्रदर इन अ कॉलनी इन अ मुंबई. Totaram and his brother have come to her here to study. His father and uncle work in a Mumbai. बरोबर. Totaram's mother, Dada, Dadi, Chachi and younger brother and sister live in their parental house in the village. ओके. असं द्यायचंय. नेक्स्ट आता आहे कृष्णा आणि कावेरी. आय थिंक लास्ट आहे हे. ओके, आपण बघूया कृष्णा आणि कावेरीचं काय दिलं बघूया आपण. तिथे 3:07 झाले. आता हे इथे झालं का? तिचं क्वेश्चन आन्सर झालं का? लिव्ह करू ना मी तिथे. काय? पिक्चर आता 3:07 झाले. हा, मग आपण हा लेसन कम्प्लीट करूया, मग लेफ्ट करूया. ओके. नेक्स्ट. कृष्णा अँड कावेरी लिव्ह विथ हर फादर. ते कोणासोबत राहत होते? त्यांच्या पप्पांसोबत. इन द मॉर्निंग ऑल द थ्री लिव्ह होम टुगेदर. तर ते सकाळी तिघही सोबत काय करायचे? घर सोडायचे. ओके. म्हणजे कुठेतरी जातात स्कूलला आणि तिचे पप्पा ऑफिसला वगैरे जातात. कृष्णा लिव्स कावेरी ऍट स्कूल अँड गोज टू द कॉलेज. कृष्णा काय करायचं? कावेरीला स्कूलला सोडायचं आणि कॉलेजला जायचा. देअर फादर गोज टू शॉप फॉर
फॉर द डे. आणि तिचे पप्पा कुठे जायचे शॉपमध्ये कामाला. कावेरी रिटर्न्स फ्रॉम अ स्कूल इन द आफ्टरनून. तर ती संध्याकाळी स्कूलमधून घरी यायची. शी अनलॉक द हाऊस अँड वेट फॉर कृष्णा. ती काय करायची, ती तिचा दरवाजा उघडायची घर आणि कृष्णाची वाट बघायची. ऑन रिटर्निंग फ्रॉम कॉलेज कृष्णा अँड कावेरी ईट फूड टुगेदर. मग तो तिचा भाऊ आला घरी की ते दोघं जण सोबत जेवण करायचे. कावेरी गोज आउट टू प्ले आफ्टर डुईंग हर स्कूल वर्क. तिचं स्कूलचं सगळं वर्क करून ती बाहेर नंतर खेळायला जायची. ऑन रिटर्निंग शी आयदर प्लेस कॅरम विथ हर ब्रदर अँड वॉचेस टेलिव्हिजन. वेन फादर रिटर्न्स होम दे कुक फूड अँड देन ईट टुगेदर. मग काय करायचे, ती खेळून आल्यानंतर कधी कधी तिच्या भावासोबत टीव्ही बघायची, कॅरम खेळायची आणि तिचे पप्पा आले की ते जेवण बनवायचे आणि जेवायचे सोबत. ड्युरिंग द व्हॅकेशन कावेरी गोज टू स्टे विथ हर मदर. Krishna also stay there for a few days, but he likes to stay in his own house. All this his thing and his father are here. तर वेकेशन मध्ये ती कावेरी तिच्या मम्मीकडे राहायला गेली होती. पण जास्त करून त्या दोघांना त्याच्या पप्पांसोबत तिच्या या इकडच्या घरी राहायला खूप आवडतं. ओके. तर हाऊ डज Okay. कृष्णा टेक केअर ऑफ हिज सिस्टर. कृष्णा कशी काळजी घ्यायचा त्याच्या सिस्टरची. Kiran leaves Kirana to school before going to college. On returning for college, he feeds Ravi, Ravi and himself. ओके. नेक्स्ट, व्हॉट ऍक्टिव्हिटीज आर डन टुगेदर इन द फॅमिली. कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज ते एकत्र करायचे फॅमिलीमध्ये कृष्णा आणि कावेरीच्या. Father Krishna and Kaveri get read and go out together. They cook and eat together in the evening. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता यू हॅव रीड अबाउट सम फॅमिली, यू डिस्कस सम क्वेश्चन ऑल्सो. ओके. सो व्हॉट इज फॅमिली, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फॅमिली, यू मस्ट फॉर्म युअर ओपिनियन अबाउट बाय दिस बाय रो. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, व्हॉट आर द थिंग्स हॅपन इन द फॅमिली. कुठल्या कुठल्या थिंग्स फॅमिलीमध्ये होतात. Following things happen in the family. People live together in a family. People take care of each other. People eat together. People enjoy TV, playing game, and going going out together. Sometimes a new member come in the family. Sometimes a member of the family uh, dead. Elder in the family ओके. work work to remember the elder in the family also cook food and families eat. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, पुट अ करेक्ट टिक ऑन दोज सेंटेन्सेस विच टेल द व्हेरियस थिंग्स दॅट हॅपन इन फॅमिली. आता हे तू घरी सुद्धा करू शकते, बरोबर. कुठल्या कुठल्या थिंग्स फॅमिलीमध्ये होतात त्याला टिक करायचं. ओके. कळालं. Yes, teacher. ओके. तर इथेच क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे, सॉरी लेसन कम्प्लीट झालेलं आहे. ओके. लेसन कळाला. फॅमिलीज कॅन बी डिफरंट, डिफरंट डिफरंट फॅमिलीज बद्दल बघितलं आपण. Yes, teacher. ओके. तर सगळे क्वेश्चन आन्सर होमवर्क मध्ये लिहायचे. ओके. टीचर म्हणजे फॅमिलीच्या बद्दल आहे ते का? हो, सगळ्या फॅमिलीच्या खाली जे क्वेश्चन विचारले आहेत, जसं सीतम्माच्या, ताराच्या, सगळेच आन्सर लिहायचे आहेत, क्वेश्चन आन्सर. ओके. मग टीचर असा लिहायला लागेल ना, सीतमाच फॅमिली क्वेश्चन आन्सर मग हा, खाली फक्त क्वेश्चन. वरती त्याचं हेडलाईन हे टाक, सीतम्मा फॅमिली आणि त्याचे क्वेश्चन असतात. ओके. ओके. चला मग आपण इथेच थांबूया, नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन कंटिन्यू करूया. ओके. बाय. बाय टीचर. बाय. बाय.